ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पनीर चीज पराठा बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला पनीर घेतलं आहे मी आणि ते चीज घेतलं आहे, थोडासा कांदा, कोथिंबीर, मिरची पावडर, हळद, धनेपूड, चवीनुसार मीठ आणि इथे चिली फ्लेक्स घेतलेत आणि ऑर्गेनो घेतले. तर आपल्याला हे एक चमचा लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर ह्यामध्ये तुम्हाला चाट मसाला घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता. मी इथे घातलेला नाहीये. पनीर तुम्ही किसून घेतलं किंवा हाताने असं मॅश करून घेतलं तरी चालेल. तर मी अशा प्रकारे हाताने हे मॅश करून घेते पनीर. तर मी हाताने छानसं करून घेतलं आहे. जाडसर ठेवायचं नाही, व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. कांदे घेतले आहेत, वाटी भरून कोथिंबीर. मी चीज किसून घेणार आहे. त्यानं एक मोठा चमचा एक धने पावडर घालणार आहोत, थोडीशी हळद घालणार आहोत. आपण चिली फ्लेक्स घातलेत त्यामुळे एकच चमचा मिरची पावडर घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत. तर पराठ्याचं बॅटर आपलं आतमध्ये सारण आपण भरणार आहोत ते तयार झालं आहे. पराठ्यासाठी आपण कणिक भिजवतोय. जेवढे पराठे तुम्हाला करायचे आहेत त्यासाठी तेवढी तुम्ही कणिक भिजवू शकता. तर मी जास्त घेतलेली आहे. असं मीठ घालूया, कणकेत तेल घालून घेऊया, घालणार आहे, थोडं जिरं, सर्व मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेणार आहोत. आधी तेल वगैरे सगळीकडं असं चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणकेचा गोळा भिजवतो तसंच ही कणिक मिळवून घ्यायची आहे. त्यावर थोडंसं तेल घातलंय मी. आता तेल लावून छानपैकी घेऊया एकदम मळून. छान जेवढी मळेल तेवढं छान होतो पराठा आपला. तर हे व्यवस्थित मळून झालं की हे आपण 10 मिनिटं ठेवून देणार आहोत. अरे आपली कणिक मळून झाली आहे. तर आपण कणिक भिजवून घेतली आहे, त्यामध्ये घालणार आहोत चीज आणि आपलं हे बॅटर तयार झालं आहे. पराठा झाल्यावर तुम्ही तूप पण वापरू शकता किंवा बटर वापरू शकता. तुम्हाला हवे त्यामध्ये तुम्ही करू शकता. हा पराठा हवाय त्याप्रमाणे हा कणकेचा गोळा घेऊ शकता आणि असा गोल राऊंड बनवायचा आहे आपल्याला. आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे मी हे करणार आहे. तुम्ही 2 पुऱ्या करून त्यामध्ये भरलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण केलंय. आता हे सारण आपण तयार केलंय पनीरचं, ते घालूया. भरपूर घालायचं आहे आणि मस्त प्रेस करायचं, दाबायचं आणि मग आपण पुरणपोळीचं करतो तसं त्याप्रमाणे असं वळत जाऊन हे बंद करायचं छानपैकी आणि असं करून हे थोडंसं प्रेस करायचं. आता कणकेत बुडवून घ्यायचं आणि थोडंसं असं हाताने हे करून घ्यायचं म्हणजे संपूर्ण काटापर्यंत आपलं सारण जाईल. छान अलगद हाताने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत. खूप सुंदर लागतो, लहान मुलांना खूप आवडतो आणि बदल म्हणून आपण घरात केलाच पाहिजे. जेवढं साईज हवंय त्यानुसार तुम्ही हे लाटून घेऊ शकता. तर आपण इथे बटर लावून घेणार आहोत तव्याला आणि आता आपण पराठा घालूया. मी थोडंसं बटरवरती घालून घेतलंय. आपण पलटी केली की ते बरोबर छान मॅश होईल. पातळ करून घेतलं तरी चालेल. तर आपण पलटी करून घेऊया, पुन्हा एकदा पलटी करू आणि छान खरपूस असा आपण भाजून घेणार आहोत. तर छान असा दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचा आहे की आपला पराठा तयार झालाय. छानसे पराठे झाले आहेत. तर आपला पनीर चीज पराठा तयार झालाय. अगदी सुंदर आणि छानसा लागतो आणि अशा प्रकारे आपल्याला आतून पूर्ण पनीर चीज खूप भरलेलं आहे, सुंदर. आणि चला, ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.